मुंबई म्हटलं की ट्रॅफिक जॅम ही तर रोजचीच डोकेदुखी झाली आहे नाही का? पण ह्या आमच्या मोठ्या समस्येवर एक तितकाच मोठा उपाय येतोय आणि तो म्हणजे ठाणे कोस्टल रोड. आणि ऐका, हा फक्त एक साधा सुद्धा रस्ता नाहीये, हे तर मुंबईच्या भविष्याचं इंजिनिअरिंग आहे असं म्हटलं तरी चालेल. तर मग इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हा फक्त अजून एक रस्ता आहे की आपल्या वाढत्या शहरांसाठी एक नवीन दिशा दाखवणारा मार्ग आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या प्रोजेक्टच्या अगदी मुळाशी जाऊन. ओके, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही रोजची जी वाहतूक कोंडी आहे त्यावर उपाय म्हणून इतक्या मोठ्या भव्य प्रोजेक्टची गरज तरी का पडली. याचं मूळ कारण दडलंय ठाण्यात, आणि त्यातही खास करून घोडबंदर रोडवर होणाऱ्या भयानक ट्रॅफिक जॅममध्ये. आजची परिस्थिती बघितली ना तर घोडबंदर रोडवर इतका ट्रॅफिक असतो की विचारू नका, आणि यामुळे माल वाहतुकीचा वेग तर अक्षरशः थांबलाय. तर ही जी मोठी समस्या आहे ना, तेच या प्रोजेक्टचं खरं कारण आहे. आणि याच समस्येवर उत्तर म्हणून एक भव्य कोस्टल रोड प्रकल्प आता आकार घेतोय. पण थांबा, हा काही नेहमीच्या रस्त्यांसारखा नाहीये. याचं डिझाईन, याचं बांधकाम सगळंच काहीतरी वेगळं आहे. याला ग्रीनफील्ड कॉरिडॉर असंही म्हणतात. आता प्रश्न पडेल, ग्रीनफील्ड म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा रस्ता शहराच्या गर्दीतून जात नाहीये. तो पूर्णपणे एका नवीन मोकळ्या जागेतून बांधला जातोय. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर हाय स्पीडने कोणताही अडथळा न येता प्रवास करता येतो. आता येऊया या प्रोजेक्टच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, त्याच्या इंजिनिअरिंगकडे. हा फक्त ट्रॅफिक कमी करणारा रस्ता नाहीये, हा तर भारतीय इंजिनिअरिंग मधला एक मैलाचा दगड ठरणार आहे. का? कारण इथे एक असं तंत्रज्ञान वापरलं जातंय जे भारतात आजपर्यंत कुठल्याही रस्ता प्रकल्पात वापरलेलं नाही. या तंत्रज्ञानाचं नाम आहे मोनोपाईल फाउंडेशन. आता हे काय आहे तर बघा, पारंपरिक पद्धतीत कसं अनेक छोटे छोटे पिलर्स उभारले जातात, पण इथे तसं नाही. इथे त्याऐवजी जमिनीत एकच पण प्रचंड मोठा आणि मजबूत पिलर टाकला जातो. सिंगल पण सुपर स्ट्रॉंग. बरं, मग या नवीन पद्धतीचा फायदा काय? तर यामुळे कामाचा वेग अक्षरशः रॉकेटसारखा वाढतो आणि बांधकामही खूप जास्त टिकाऊ होतं. पारंपरिक पद्धतीत अनेक खांब लागतात, त्यामुळे वेळ खूप वाया जातो. या उलट मोनोपाईल पद्धत खूप वेगवान आहे आणि जास्त मजबूत सुद्धा. तर हे काम नक्की चालतं कसं? चला बघूया. याची प्रक्रिया खूपच सरळ आहे. सगळ्यात आधी जमिनीत तो मोनोपाईल बसवला जातो. मग त्यावर फक्त एकच पियर उभा केला जातो. त्याला सपोर्ट देण्यासाठी वर पियर कॅप बसवतात आणि शेवटी रस्त्यासाठी लागणारे आयगर्डर टाकले जातात. झालं. यालाच म्हणतात सिंगल पाईल सिंगल पियर पद्धत, ज्यामुळे सगळी प्रक्रिया एकदम सोपी आणि फास्ट होऊन जाते. आणि या नवीन टेक्नॉलॉजीचा परिणाम काय झालाय ते ऐकल्यावर तर आश्चर्य वाटेल. कामाचा वेग इतका वाढलाय की ह्या एलिव्हेटेड रस्त्याच्या पायाभरणीचं तब्बल 50% काम फक्त 8 महिन्यात पूर्ण झालंय. विश्वास बसतोय? हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि यातून या प्रोजेक्टची जबरदस्त कार्यक्षमता दिसून येते. ठीक आहे, टेक्नॉलॉजी भारी आहे, काम वेगत होत आहे, पण हा फक्त एक कॉन्क्रीटचा रस्ता नाहीये. वाहतूक कोंडी सोडवण्यापलीकडेही याचं खूप मोठं महत्त्व आहे, जे दडलंय याच्या आर्थिक आणि धोरणात्मक फायद्यांमध्ये. हा प्रोजेक्ट खरं तर 2 खूप महत्त्वाच्या भूमिका बजावणार आहे. पहिली अगदी स्थानिक पातळीवरची, तो घोडबंदर रोडवरची रोजची डोकेदुखी म्हणजे वाहतूक कोंडी सोडवेल. आणि दुसरी भूमिका तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची आहे, राष्ट्रीय पातळीवरची. हा रस्ता JNPT आणि वाळवंट सारख्या मोठ्या बंदरांना जोडणारा एक महत्त्वाचा मालवाहतूक कॉरिडॉर बनेल. म्हणजे काय फायदा लोकल लेव्हलला पण आणि नॅशनल लेव्हलला पण. आता इथे एक प्रश्न मनात येऊ शकतो. ठीक आहे, विकास तर होतोय, पण पर्यावरणाचं काय? तर चांगली गोष्ट ही आहे की ह्या प्रोजेक्टमध्ये त्याचाही विचार केलाय. बघा, ठाणे खाडीजवळ जी खारफुटीची म्हणजे मँग्रोवची जंगलं आहेत, ती पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यांना धक्का लागू नये म्हणून या रस्त्याचा बराचसा भाग उंच खांबांवरून म्हणजे वायडक्ट आणि पुलांवरून नेण्यात आलाय, जेणेकरून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल याची काळजी घेतली जाईल. पण थांबा, या प्रोजेक्टची खरी ताकद ही तो एकटा असण्यात नाहीये. तो एका खूप मोठ्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. एक अशी व्यवस्था जी मुंबईच्या भविष्याला जोडणार आहे. विचार करा, पुढे जाऊन हा कोस्टल रोड ठाणे रिंग मेट्रोला जोडला जाईल, इतर एलिव्हेटेड कॉरिडॉरना जोडला जाईल, मोठमोठ्या बोगद्यांना आणि महत्त्वाच्या नॅशनल हायवेला सुद्धा जोडला जाईल. या सगळ्यामुळे काय होणार तर एक इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टम तयार होईल. म्हणजे काय तर प्रवासासाठी एकाच वेळी अनेक पर्याय उपलब्ध असतील आणि हे सगळे पर्याय एकमेकांशी व्यवस्थित जोडलेले असतील.
आणि या जबरदस्त कनेक्टिव्हिटीचा परिणाम काय होईल तर ठाणे, पालघर, विरार हे जे भाग आहेत ना ते मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये विकासाची नवी केंद्र म्हणून उदयाला येतील. हे तर साधं गणित आहे. जिथे चांगले रस्ते पोहोचतात तिथे गुंतवणूक येते आणि विकासाला आपोआपच वेग येतो. तर आतापर्यंत आपण पाहिलं की हा प्रोजेक्ट किती महत्वाचा आहे आणि किती वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतोय. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया आणि या सगळ्याचा नेमका अर्थ काय याचा जरा विचार करूया. एक गोष्ट तर आतापर्यंत नक्की स्पष्ट झाली असेल की हे असे मोठे प्रोजेक्ट्स म्हणजे फक्त रस्ते किंवा पूल नसतात. ही तर भविष्यातल्या समृद्धीसाठी केलेली एक खूप मोठी गुंतवणूक असते. म्हणजे थोडक्यात काय तर ठाणे कोस्टल रोड हा फक्त ट्रॅफिकवरचा उपाय नाहीये, तो आहे आपल्या इंजिनिअरिंगमधल्या प्रगतीचं प्रतीक, आर्थिक दूरदृष्टीचं प्रतीक आणि एकात्मिक प्रादेशिक नियोजनाचं एक जबरदस्त प्रतीक. तर मग आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नावर पुन्हा येऊया. ज्या प्रचंड वेगाने आपली शहरं वाढत आहेत तिथे विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्यासाठी ठाणे कोस्टल रोडसारखे मोठे प्रकल्पच एकमेव उत्तर आहेत का, की आपल्याला विकासाच्या एका नवीन जास्त टिकाऊ म्हणजे सस्टेनेबल मॉडेलचा विचार करायला हवा? हा एक असा प्रश्न आहे जो विचार करायला लावणार आहे आणि त्यावर विचार होणं खूप गरजेचं आहे.